नमस्कार मित्रांनो, मान्सून केरळमध्ये दाखल होतोय. तर आज आहे मंगळवार दिनांक 26 मे 2026. आज राज्यातील कोणकोणत्या भागामध्ये, कोणत्या जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये या ठिकाणी मान्सून पूर्व पावसाची हजेरी राहणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला विनंती मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे आताच आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला लाईक देखील नक्की करा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय ते आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर आज 26 मे 2026 रोजी जर आपण पाहिलं तर मित्रांनो, या ठिकाणी लातूर, बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना या मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यामध्ये प्रचंड पावसाचा जोर वाढलेला आहे. स्क्रीनवरती बघू शकताय, धाराशिव असेल, तुळजापूर असेल व आसपासच्या परिसरामध्ये अक्षरशः वादळी वाऱ्यासह आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर व रात्री पाहायला मिळतोय. या ठिकाणी लातूर जिल्ह्यामध्ये देखील जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. औसा, लातूर या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय. तसेच मित्रांनो, या ठिकाणी एडशी, मस्सा, तेरखेडा, भूम, पात्रूड, तसेच खर्डा, कळंब, वाशी या भागामध्ये देखील आपल्याला वादळी वाऱ्यासह मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय. तसेच चौसाळा, येळंब, केज, धारूर या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची ही शक्यता आपल्याला पाहायला मिळते. तसेच मित्रांनो, या ठिकाणी बीड, माजलगाव, तसेच जालना, छत्रपती संभाजीनगर, तसेच नांदेड, परभणी या जिल्ह्यामध्ये, मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यामध्ये मित्रांनो आज भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. बहुतांश भागामध्ये हा पाऊस आज आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रो. तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी बघू शकता स्क्रीनवरती, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, नगर या जिल्ह्यामध्ये मित्रांनो आपल्याला मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर व रात्री पाहायला मिळतोय. पुणे जिल्ह्यामध्ये व पुणे शहराच्या आसपासच्या परिसरामध्ये अक्षरशः ढगफुटी सदृश्य पाऊस देखील काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. कोल्हापूर, सांगली, सातारा या 3 जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय. सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोकणपट्टीचा संपूर्ण भाग या ठिकाणी आपल्याला अक्षरशः वादळी वाऱ्यासह ढगफुटी सदृश्य पाऊस पाहायला मिळते. स्क्रीनवरती बघू शकताय, सावंतवाडी असेल, मालवण असेल, कुडाळ असेल या ठिकाणी आपण स्क्रीनवरती बघताय की ढगफुटी सदृश्य पाऊस हा पाहायला मिळतोय. कणकवली व आसपासच्या परिसरामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते. तसेच रायगड, रत्नागिरी, राजापूर या भागामध्ये देखील मित्रांनो आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे. तसेच आपण जर या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये पाहिलं मित्रांनो, नाशिक, इगतपुरी, सिन्नर, निफाड, मनमाड या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय. जळगाव या ठिकाणी, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये पाऊस आपल्याला काहीसा कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळणार आहे. तसेच विदर्भामध्ये जर मित्रांनो पाहिलं तर विदर्भामध्ये या ठिकाणी अमरावती, यवतमाळ, वाशिम, तसेच नागपूर, अकोला, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, बुलढाणा या संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यामध्ये हवामान ढगाळ आजपासून या ठिकाणी तापमान काही प्रमाणामध्ये कमी पाहायला मिळेल. हवामान ढगाळ असेल मित्रांनो व तुरळक ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकंदरीत जर संपूर्ण महाराष्ट्राचा आजचा विचार केला मित्रांनो तर मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील पावसाचा जोर कायम आहे व कोकणपट्टीमध्ये देखील पावसाचा जोर हा आज आपल्याला वाढलेला पाहायला मिळत आहे. मित्रो, हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात. आपण आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो. धन्यवाद.